नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लाताई या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत दिवाळी स्पेशल तळीव चिवडा. पण हा तळीव चिवडा आपण घरच्या बनवलेल्या चिवड्या मसाल्यापासून बनवणार आहोत. तर तो चिवडा मसाल्यापासून तळीव चिवडा कसा बनवायचा हे बघूया. तर चला पहिले आपण सगळ्यात अगोदर चिवडा मसाला कसा करायचा ते बघूया. चिवडा मसाला करण्यासाठी इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे. इथे मी बडीशेप घेतलेली आहे. आता हे सगळे प्रमाण आपल्याला या छोट्या चमच्यानी घ्यायचं आहे. कोणत्याही एका चमच्यानी आपल्याला हे प्रमाण मोजून घ्यायचं आहे. इथे धने लागणार आहे अख्खे. इथे खडे मसाले घेतले आहे. त्यामध्ये आपल्याला मिरे, लवंग आणि कलमी घेतली आहे. आणि इथे आपण तेजपान घेतलं आहे. आणि इथे आपल्याला ओवा लागणार आहे. या सगळ्याचे साहित्य आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तिथून तुम्ही बघू शकता. हे सगळे साहित्य आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे. हलकेसे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे. इथे धणे घेते मी. आपल्याला इथे बडीशेप लागणार आहे, ओवा आणि इथे आपल्याला खडे मसाले घालायचे आहे. हे सगळे साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे आहे. इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे. आता हे सगळे साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. याला करपवायचं नाही आहे. हे मी छान भाजून घेते. याचा छान हलकासा सुगंध येईपर्यंत. इथे आपले मसाले छान भाजले गेलेले आहे. याच्यातून छान हलका हलका सुगंध येत आहे. गॅस आपल्याला थोड्या वेळाने बंद करून द्यायचं आहे. आपल्याला हे मसाले याकरता भाजायचे आहे, कारण की यामध्ये जेवढे काही मॉइश्चर असेल ते निघालं पाहिजे. याकरता आपल्याला हे हलकेसे भाजून घ्यायचे आहे. मी ते गॅस बंद करून देते आणि हे थंड करायला ठेवून देते. इथे आपण भाजलेले मसाले एका प्लेटामध्ये काढून घेतले आहे. याला आपल्याला आता थंड करून घ्यायचे आहे. हा मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे. याला आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे. हा असा मसाला आपण हलकासा भाजून घेतल्याने यामधला सगळा मॉइश्चर निघून जातो. त्यामुळे हा मसाला आपला खूप दिवस टिकतो. कमीत कमी 1-2 महिने तरी याला काहीही होत नाही. आता याला आपण मिक्सरमध्ये छान फिरवून घेऊया. बारीक वाटून घ्यायचं आहे. इथे आपण हा मसाला मिक्सरमध्ये वाटून घेऊया. इथे बघू शकता तुम्ही, आपण हा मसाला मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे. आपण आता जे मसाला तयार केलेला आहे त्यामध्ये हे काही सुके मसाले घालायचे आहे. त्यामध्ये हळद, मीठ, तिखट, आमचूर पावडर, काळं मीठ, साखर हे मसाले आपल्याला त्यामध्ये घालायचे आहे. या सगळ्या सुक्या मसाल्याचं प्रमाण तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आपल्याला आता मिक्सरमध्ये वाटलेल्या मसाल्यात जे आपण साहित्य काढले आहे, तिखट, मीठ, हळद, हे सगळे साहित्य आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. इथे मी सगळे साहित्य टाकून दिले आहे कोरडेवाले. आता याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. ते बघू शकता तुम्ही, आपण मिक्सरमध्ये मसाला वाटून घेतलेला आहे. अशा तऱ्हेने तयार झालेला आपला चिवडा मसाला. आता आपण या बनवलेल्या चिवड्या मसाल्यापासून तळीव चिवडा कसा करायचा हे बघूया. तर चला, तळीव चिवडा करण्याकरता इथे आपल्याला पोहे लागणार आहे. जाड पोहे. जाड पोह्यामध्ये 3 प्रकार असतात. एक मध्यम जाडीचे, एक खूपच जाड असतो आणि एक पातळ असतो. तर आपल्याला मध्यम जाडीचे असे पोहे घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता इथे मी मध्यम जाडीचे असे पोहे घेतलेले आहे. याला स्वच्छ निवडून चाळून स्वच्छ करून घ्यायचे आहे. चिवड्याकरता इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे. इथे आपल्याला सुकं खोबरं लागणार आहे. त्याचे काप करून घेतले आहे. शेंगदाणे, डाळवं घेतलं आहे. मिरची बारीक कट करून घेतली आहे. लसूण घेतलं आहे आणि कढीपत्ता. इथे आपल्या आवडीनुसार तुम्ही इथे काजू आणि बेदाणे सुद्धा घेऊ शकता. इथे आपलं चिवड्याचं सर्व साहित्य रेडी आहे. आणि इथे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. आता आपल्याला
चिवडा करायला घ्यायचा आहे. आपण हे सर्व चिवड्याचं साहित्य या थाळीमध्ये काढून घ्यायचं आहे. थाळी ही पूर्णपणे कोरडी पाहिजे आहे. आपलं तेल गरम झालं की नाही हे बघण्यासाठी आपण इथे लसणाची पाकळी टाकत आहे. अजून आपलं तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे. हे पटकन वरती आलं पाहिजे, असं कडक तेल पाहिजे. इथे आपलं तेल आता गरम झालेलं आहे. यामध्ये मी चमचा ठेवला आहे जाळीचा. यामध्ये मी हे शेंगदाणे टाकत आहे यावर. आणि हे शेंगदाणे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. फक्त हे सगळे जे साहित्य आहे याला करपवायचं नाही आहे, पण याला छान कुरकुरीत तळून घ्यायचे आहे. असे हे बघू शकता तुम्ही, आपले शेंगदाणे छान कुरकुरीत झाले आहे. याला काढून घ्यायचं आहे आणि यावरचं पूर्ण तेल निथळून घ्यायचं आहे, म्हणजे आपला चिवडा जास्त तेलकट होणार नाही. आता यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे. हा लसूण सुद्धा आपल्याला छान कुरकुरीत तळून घ्यायचं आहे. आणि हे तळत असताना गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. यामधला एकही साहित्य असा ओलसर नाही पाहिजे, नाहीतर आपला चिवडा मऊ होतो. त्याच्यामुळे असा कुरकुरीत तळून घ्यायचं आहे सगळं. तर यामध्ये आपल्याला डाळवं टाकायचं आहे. डाळवं तळून घ्यायचं आहे थोडंसं. डाळवं आपलं हे भाजलेलंच असते, पण थोडंसं यामध्ये थोडा जो काही मॉइश्चर असेल तो निघून जातो. त्यामुळे डाळवं आपल्याला तळून घ्यायचं आहे छान. इथे बघू शकता आपलं डाळवं झालं आहे. याला काढून घ्यायचं आहे छान. आता यामध्ये आपल्याला मिरची आहे, मिरची फ्राय करून घ्यायची आहे. ही मिरची सुद्धा आपल्याला छान क्रंची अशी तळून घ्यायची आहे. यामध्ये अजिबात पाण्याचं प्रमाण नाही पाहिजे. मी अशी छान क्रिस्पी तळून घेते. आपली मिरची सुद्धा झालेली आहे. याला काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता, कढीपत्ताही छान खरपूस क्रंची तळून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही, आपला कढीपत्ता सुद्धा छान क्रंची झालेला आहे. यालाही काढून घ्यायचं आहे. इथे आपल्याला आता खोबऱ्याचे काप आहेत ते सुद्धा तळून घ्यायचे आहे. हे खोबऱ्याचे काप आपल्याला जास्त करपवायचे नाही आहे. बस हलकेच असे गुलाबी होतपर्यंत तळून घ्यायचे आहे आणि याला काढून घ्यायचे आहे लवकरच. आणि हे तळत असताना आपल्याला गॅस मीडियम टू हाय असं करायचं आहे. आणि याच आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. इथे बघू शकता आपण हलक्या गुलाबी होतपर्यंत तळून घेतले आहे. कारण की हे काढल्यावर सुद्धा याची प्रोसेस सुरू असते तळण्याची, म्हणून हे लवकर काढून घ्यायचं आहे.
इथे बघू शकता तुम्ही, आपण हे सर्व साहित्य तळून घेतले आहे। आता आपल्याला सगळ्यात शेवटी पोहे तळून घ्यायचे आहे। मी थोडे थोडे पोहे तळून घेते। एकदाच असे खूप पोहे टाकायचे नाही आहे, थोडे थोडे तळून घ्यायचे आपल्याला। छान असं खरपूस। दोन मिनटं लागते याला, एक किंवा 2 मिनटं काढून घ्यायचे। आता हे बघू शकता पोहे झाले आहे छान। मी अशा तऱ्हेने हे सगळे पोहे तळून घेते। यामधलं सगळं तेल काढून घ्यायचं आपल्याला, असं झारून। अशा तऱ्हेने आपण हे सर्व पोहे तळून घेतलेले आहे। या तळलेल्या साहित्यावर आपण हे पोहे सुद्धा काढून घेतले आहे। इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे। आपण ज्या कढईमध्ये सर्व साहित्य तळलं होतं ते तेल आपण काढून घेतलं आहे आणि इथे आपण थोडंसं तेल घातलेलं आहे फोडणी करता। आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तेल गरम झाल्यावर। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे। इथे आपलं जिरं छान फुललेलं आहे। आता यामध्ये आपल्याला तयार केलेला हा मसाला आहे तो घालायचा आहे। तुम्हाला इथे जेवढा मसाला पाहिजे तेवढा मसाला इथे घालायचा आहे। इथे आपण मसाला घातला आहे जेवढा पाहिजे तेवढा। आणि यामध्ये आपल्याला किंचित हिंग घालायचं आहे। चिमूटभर हिंग घातला आहे। आता गॅस बंद करून द्यायचा आहे। आता हा मसाला आपल्याला यावर घालून घ्यायचा आहे। हा मसाला आपण यावर घालून घेतला आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। या चिवड्यामध्ये हा पूर्ण मसाला मी पूर्ण असं मिक्स करून घेते। तर अशा तऱ्हेने तयार झालेला आपला खमंग कुरकुरीत क्रिस्पी तळीव चिवडा, ते आपण घरी बनवलेल्या चिवडा मसाल्यापासून। तर या एका चिवडा मसाल्यापासून आपण पुष्कळ प्रकारचे चिवडा बनवू शकतो। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।